आहे तो आपण कंटिन्यू करू. नवीच्या अभ्यासामध्ये आपण मागच्या वेळेला चालू केलं होतं थोडासा डिस्कशन प्रोफेसी बद्दल, की जे दुसरे नेशन्स आहेत, म्हणजे इकडं आपण बघू बावेल, म्हणजे जे आजच्या दिवसामधली जी इराक आहे तिच्याबद्दलचं डिस्कशन आहे, की त्याच्यामध्ये ए, त्यांचा कसा त्यांचा कसा नेफिला होईल, त्यांचा कसा पडल तो देश, त्याच्याबद्दलचा नेबुवत आहे. पुढच्या चॅप्टर मध्ये पण त्याचं कंटिन्युएशन आहे, ऍज इट त्याचं कंटिन्युएशन आहे. पण बाबेलच्या बद्दल डिस्कशन आहे पुढच्या वेळेला अजून जास्त डिटेलमध्ये. मागच्या वेळेला आपण थोडंसं चालू केला होता. आपण आज पुढे जाऊ आणि इकडे हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये बघू. ह्या चॅप्टरमध्ये बघू की नवी ऑलमोस्ट 250 वर्षापूर्वी, म्हणजे टेम्पलच्या डिस्ट्रक्शनच्या 250 वर्षापूर्वी ऑलरेडी सांगतात. आणि अफेलू हे या चॅप्टरमध्ये जे नेबुवत आहेत, की जसं लिहिलं आहे की परत बवेलला, इराकला, त्यांना त्यांचा जो खुमा आहे, म्हणजे त्यांचा जो नेशन जो वरती येईल, त्याला परत पॉसिबिलिटी नाही आहे. आणि त्यांना तो होणार नाही, करून त्यांना मिळणार नाही तो तो खुमा, म्हणजे तो तो मोठापणा जो होता तसा परत आणतात इंग्लिश पुस्तकामध्ये. रबी पिनखास बेरकोविच त्यांचं नाव आहे, आणि त्यांनी आणलंय पुस्तकामध्ये, त्यांचं नाव आहे एन्शंट ज्युइश हिस्ट्री का काय नाव आहे त्या पुस्तकामध्ये. आणि तेव्हा त्यांनी आणलंय की जसा बवेल होता पहिले, तो अजूनपर्यंत कधीच नाही आला. आणि अफिलू त्यांचा जो, म्हणजे इराकमध्ये तो सगळ्यात त्यांचा आता लास्ट, त्याच्यामध्ये सगळ्यात जो गोल्डन डेज होते त्यांचे, लास्ट 50 इयर्स मध्ये, सदाम हुसेनच्या वेळेला त्यांनी स्वतःला प्रोक्लेम केला होता की तो आहे न्यूएस्ट नेबुखदनेचार. आणि त्यांनी पण तो नेबुआ जो आहे, म्हणजे की तिकडे जसं लिहिलंय की सगळा खंडर होईल, सगळे त्यांचे महाल आहेत ते सगळे तुटेल, याला तो पण पार्ट झाला हिस्ट्रीचा. आणि त्याला पण पकडला ए, खड्ड्यामधनं. तर नेबुआ जो आहे तो आपण कंटिन्यू करू. ए, आपण बघू. इथं तिकडे नवी मसा बवेल अशर खजा इशायाहू बेन आमोच. मसा जसं आपण मागच्या डिस्कस केला होता. जसं मी इकडे उघडलं ऑलरेडी. जसं इकडे लिहितात, मलबी बोलतात הנבואות הנרשמות בשם מסע, म्हणजे नाही जास्ती नेबुवत आहेत. युजली आपण बघतो खजा, रआ, निवा, वैदबर हशेम, हे नेबुवत आहेत. याच्यामध्ये तर बोलतात आज शेम जो आहे בשם מסע משונות בסדרן ובמליצתם, मेतर नेबुवत, म्हणजे हे जे आहे त्यांच्यामध्ये काहीतरी दुसरी प्रॉपर्टी आहे. आणि जसं बघितलं होतं, जसं मागच्या वेळेला बोललो होतो, की यांच्यामध्ये मस्साचे जे जे नेबुवत जे चालू होतात, त्यांच्यामध्ये युजली डिस्कशन आहे दुसरे जे नेशन्स आहेत, जे नेशन जे म्हणजे बाहेरचे नेशन्स आहेत, त्यांच्याबद्दलचा नेबुआ आहे, नाही ज्युइश नेशनचा बद्दलचा नेबुआ आहे. त्याला हा नेबुआ जो आहे तो आहे बाबेलसाठी. त्यामुळे गेलेला आहे, मस्सा बवेल अशर खजा इशायाहू बेन आमोच. दुसरा जो लँग्वेज आहे, दुसरी जी दुसरी जी गोष्ट आहे, त्याच्यामध्ये 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 लिहिलं आहे की मस्सा जो वर्ड आहे, तो वापरतात नेबुआ मिरखोक, म्हणजे तो जो नेबुआ जो आहे तो अजून लांब आहे त्याच्यासाठी. पण जसं आपण बघू पुढच्या ह्याच्यामध्ये, की बघू इकडं तो अजून लांब आहे म्हणजे इन टर्म्स ऑफ जी लोक ज्यांनी हा नेबुआ ऐकला फर्स्ट हँड, ती लोक जिवंत नाही राहिली हा नेबुआ बघायसाठी. याला नवीन या नेबुआ सांगितला, तो लिहिले गेला पुस्तकामध्ये, आणि तो राहिले गेला त्या पुस्तकामध्ये पुढे याच्यासाठी. ए, रॉबिन नाही आलेत ना अजून, नाही तो बेसायदा. ते प्रत्येक वेळेला विचारतात ही नेबुआ आपल्या दिवसामध्ये पण आहे का. तसं मी पहिले ऍड केला खेन, जसं बोललो की एन्शियंट ज्युइश हिस्ट्री त्या पुस्तकामध्ये पिनखस बेर्कोविच लास्टचे पसुकीम जे आहेत या चॅप्टर मधले, ते आणतात आणि बोलतात हे अजूनपर्यंत
אה, אה, बवेल बवेल सिटी इराकमध्ये, तिच्यामध्ये बोलतात अजूनपर्यंत एक खंडर जी आहे ती असेच या नेबुवाची ए, 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 बोलतात ना, त्यांचा हे देतात, विटनेस देतात, त्यांना बोलतात ते साक्ष देतात. बोलतात על על ההר נשפה שאו נס, הרימו קול להם, הניפו יד ויבואו פתחי נדיבים. טוב, हा पसूक आपण एक्सप्लेन करू. बोलतात על ההר נשפה. מה זה הר נשפה? राशी लिहितात हर निष्पे शकेत व शहाणान. का? जसा मोठा नेशन होता, सगळ्या वर्ल्ड मध्ये त्यांचा ताकद होती बाबेलच्या दिवसामध्ये. जसं मागच्या वेळेला आपण एक्सप्लेन केला की बाबेलमध्ये तीन तीन किंग्ज होते, त्यांनी राज्य केला. पहिला होता नेबुकादनेचा. त्याच्या फुल लाईफ मध्ये बाबेल मात्समा खूप मोठा नेशन होता, बिगेस्ट पॉवर होती त्याच्या अख्ख्या लाईफ मध्ये. तो त्याच्या लाईफ मध्ये केसेस होते जेव्हा तो तो खालती पडला वगैरे. पण बावेल ऍज अ नेशन, ऍज अ एम्पायर, खूप स्ट्रॉंग, सगळ्यात स्ट्रॉंग नेशन होती. त्याच्यानंतर त्याचा पोरगा होता एव्हिल मेरोदाक. एव्हिल मेरोदाकची मृत्यू नेबुकादनेचरनीच केली. आणि त्याच्यानंतर होता बेलशत्सार. आपण बघू या ज्या गोष्टी आहेत हे नवीमध्ये बघत राहू, आणि दानियल मध्ये यांचे जास्त डिस्कशन केलेलं आहे. तिकडं आणलाय की एव्हिल मेरोदाक त्याचा मुलगा जो होता नेबुकादनेचारचा, त्याचा नेबुकादनेचारने त्याचा खून केला. त्याचा त्याचा जो हे होता, त्यांचा जो नातू जो होता तो होता बेलशत्सार. तो पण एवढा काही शिकलेला नव्हता, अनअल्फाबेटच होता. त्याला 70 इयर्सचं कॅल्क्युलेशन त्याला जमले नाही, 70 इयर्स काउंट करायला, कुठून काउंट करायचा. आणि त्यांनी काढले बेतामिकदसचे खिलीम, कोहेन गदोलचे कपडे काढले, तिकडे त्यांच्याबरोबर ते घालून वगैरे तिकडे लोकांनी पार्ट्या केल्या. ए, हात आला एंजलचा, आणि त्या एंजलच्या हाताने तिकडं त्यांच्या भिंतीवरती रक्ताने लिहिला, मने मने तकाल लेपारसाय. तिकडं त्यांना समजलं नाही काय लिहिलंय भिंतीवरती. मने मने तक्कल लेपारसाय. तक्कल लेपारसाय म्हणजे तिकडं त्याला समजलं नाही. त्यांनी सगळ्या त्याचे जे लोक त्यांना विचारला, नाही माहिती, नाही माहिती. शेवटी आणला दानियलला. दानियलनी ते त्याला ट्रान्सलेट केला आणि सांगितला याचा असं तर लिहिलंय, मने 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 म्हणजे काउंट केलं हशेमनी. तुमच्या तुमचा जो नेशन आहे, तुमचा जो नेशन त्याला काउंट केलाय आणि त्याचा शकेल केलाय, त्याला मिशकाल मध्ये बघितला, त्याचा वेट चेक केलाय, आणि त्याच्यामध्ये हसेर मिळालाय, आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तो नेशन जो आहे तो जाणार आहे पारसी लोकांना, परासला जाणार आहे. आणि जसं आपल्याला माहिती आहे त्याच्यानंतर जी होती ती होती वाशती लास्ट त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामधली. आणि ही जी लोकांनी जो कॉन्कर केला तो होते कोरेश आणि दर्यावेश आणि अहश्वेरोश. त्यांच्या त्यांच्या नेशांनी त्या दिवशी कॉन्कर केला. इकडे दिला आहे आला हार निष्पे. माझे हार निष्पे, हार निष्पे हा शकेत शहाणान राशी लिहितात की ज्याच्यामध्ये लोक जे आहेत ते कॉन्फिडन्स आहेत, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. जसा मोठा कुठला नेशन आहे पॉवरफुल, त्यांना कोणाची भीती नाही. त्यांना त्यांच्या सैन्यावरती, त्यांना त्यांच्या राजावरती फुल गॅरंटी आहे की काय नाही होणार. आणि ते शांत बसले आहेत. त्यामुळे बोलतात त्याला हा निष्पे सेउनेस. सेउनेस नेस आपण डिस्कस केला की नेस जो आहे तो आहे मोठी काठी. जसा बोलतात नेस सियोना, लांबनं तो दिसते. नेस सियोना वरनं खूप मोठा तो झेंडा आहे, त्याची जी काठी लावतात त्याच्या टोकाला बोलतात नेस. आणि त्याला बोलतात तिकडं तो तुम्ही दाखवलाय. बोलतात सेउनेस हरिमू खोल. सेउनेस हरिमू खोल म्हणजे पहिले आशेमनी ती जी लोक जी होती लांब होती, पारसमध्ये, मदायमध्ये, कसदीमध्ये, तिकडनं त्यांनी आशेमनी तिकडनं फ्लॅग जाऊन दाखवला की इकडे तुम्हाला यायचं आहे. त्याच्यानंतर बोलतात जसं जवळ आली लोक, हरिमुकोल. माझे हरिमुकोल, जो माणूस खूप लांब आहे त्याला त्याला झेंडा दाखवून बोलवला, तो आला इकडे. जेव्हा तो जवळ येते तेव्हा त्याला हाक मारली, इकडे इकडे, या डायरेक्शनला, या डायरेक्शनला. त्याला समजतं इकडे यायला पाहिजे, तो तिकडनं येते. आणि जेव्हा तो एकदम जवळ येते तिकडे लिहिलाय हनी फुयाद. हनी फुयाद म्हणजे त्याला हात दाखवून त्याला बोलायचं इकडे इकडे. आणि कसा इकडे, तर बोलतात यवो पितखे नेदिवीम. पितखे नेदिवीम म्हणजे जशी जी दानशूर लोक जी आहेत,
जे जसे दार उघडतात तसाच इकडे पण दार उघडले जाईल, कारण की तो जो रिव्होल्ट झाला तो त्या रात्री आतमधनं, की जसं आपल्याला माहिती आहे आकाशविरोध जो होता तो नेबुकदनेस्सरचा घोडे घोडे सांभाळणारा माणूस होता. आणि त्याच्यामध्ये हा जो दारं जी उघडली या लोकांनी, या लोकांसाठी, या शत्रूसाठी, ती होती जवळची लोक. बोलतात त्यांना पहिले लांबनं दाखवला इकडे, त्यानंतर हाक मारली आणि त्यानंतर दारं उघडली. जसा निदिवी म्हणजे जशी दानशूर लोक दारं उघडतात गरीबा लोकांसाठी, तसंच यांनी पण दारं उघडली. पितखे निदिवी, जशी श्रीमंत लोकांचे दानशूर लोक आहेत त्यांची दारं जशी उघडली, तसंच यांनी पण शत्रूला आतमध्ये घेतलं. आणि बोलतात השם, אני ציוויתי למקודשי, גם קראתי גיבוריי לאפי, לאפי, עליזה גאוותי. इकडं मलबीम एक्सप्लेन करतात. बोलतात इकडं आणि चिवेती लेमेकुदशाय. आणि चिवेती लेमेकुदशाय म्हणजे मी त्यांना बोलवलंय, नाही की ते आले स्वतःहून. ओ त्यांच्या हातामध्ये तुमच्या अगेन्स्ट काय आहे, काय नाही. कशासाठी आले ते, ते बोलतात त्यांना मी सेपरेट ठेवला होता ह्या दिवसासाठी. जसा दानिएलच्या पुस्तकामध्ये जेव्हा दानिएलला मोठा बनवला, दानिएलला जेव्हा वाढवला नेबुकदनेस्सरनी, तेव्हा पण त्या नेबुकदनेस्सरला या स्वप्न दिसला आणि तो स्वप्न सकाळी विसरून गेला. आणि त्या त्या स्वप्नामध्ये त्यांनी काय बघितलं त्याला त्याला आठवत नव्हता. आणि त्याला पाहिजे होता की त्याचे जे हुशार लोक जे आहेत, त्याचे जे खर्तुमीम जे आहेत, ते त्याला सांगतील त्यांनी काय स्वप्न बघितला आणि त्याचा सोल्युशन काय आहे. आणि त्यांना माहिती नव्हतं, त्यामुळे त्यांनी मारायची सगळ्यांना धमकी दिली. बोलते मी तुम्हाला इकडे पैसे देतोय, तुम्हाला एवढं वाढवतोय, तुम्हाला शिकायची ऑपॉर्च्युनिटी देतोय, आणि तुम्हाला हे पण एवढं सिंपल सांगता येत नाही मी काय स्वप्न बघितलं आणि त्याचं सोल्युशन काय आहे. सगळ्यांना मृत्यू. तेव्हा दानिएलने येऊन त्यांनी त्याचं स्वप्न स्वप्न सांगितलं. तिकडे त्या स्वप्नामध्ये सेदेर लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये कसा एंडच्या दिवसापर्यंत आहे ना, हशेमनी प्रोग्राम केलेला आहे. हशेमची तोखणीत आहे, हशेमचा प्रोग्राम आहे, स्केड्यूल आहे हशेमचा. पहिले कोण, दुसरा कोण, रेषा रेषा अंत, रेषा दावा, कसा लिहिलाय म्हणजे तिकडं दानियलनी सांगितलं तुम्ही ज्या आहात नेबुकदनेस्सर, तुम्हाला जो स्वप्नामध्ये दिसला तर खूप मोठा डिटेल्स आहे त्याच्यामध्ये, पण तुम्हाला जे स्वप्नामध्ये दिसला त्या मूर्तीमध्ये, त्या इमेज मध्ये, त्याचा डोका जो होता गोल्डचा, तो बवलीमचा आहे. तो इराकी लोकांचा डोका आहे. गोल्ड, गोल्ड रिप्रेझेंट करते गोल्डन एज. तो गोल्ड आहे. तसाच बोलतात आता मेकुदश आहे, त्याच्यानंतर जो आहे सिल्वर परासुमदाय, ते जे आहे सिल्वर, तो माझ्यासाठी मेकुदश आहे. मेकुदश आहे मी लाशोन किदुशीम, आणि इकदाशती होता. माझं इकदाशती होता नाही की कदोष त्यांना केला, याला त्यांना सेपरेट ठेवला होता. मी ह्या दिवसासाठी ह्या लोकांना, या परास आणि मदाईच्या लोकांना सेपरेट ठेवला होता. स्पेशल त्यांना मी काढला होता या दिवसासाठी. का बोलतात हे गिबोगे आहेत ले आप्पी, म्हणजे माझा जो राग तुम्ही आणलाय, या परासनी जो राग आणलाय. इकडे एक्सप्लेन करतात मी फशी, राग कशाला पाहिजे. अरे बोलतात राग कशाला पाहिजे, पहिली गोष्ट त्यांनी टेम्पल डिस्ट्रॉय केला. आणि मी जेवढा त्यांना सांगितलं होतं की एवढ्या एवढ्या लोकांवरती तुला हे करायला पाहिजे, तुला तुला त्यांच्यावरती जास्ती क्रूर जी, तू एक्स्ट्रा जी क्रूरता केली आणि एक्स्ट्रा ती जो जो गावा वाढवला, तुझा जो गर्विष्ठपणा होता. की पहिले नेबुकदनेस्सरला तुम्हाला आठवत असेल मेलाखीमध्ये आपण बघितला, की नेबुकदनेस्सरला तो राज्य मिळाला की कारण की तो गर्विष्ठ नव्हता. त्यांनी चेंज केला लेटर आणि त्यांनी लिहिला, पहिले हाशिमचं नाव वगैरे, गर्विष्ठ नव्हता. पण नंतर जेव्हा तुम्ही गर्व दाखवायला लागले, हे करायला लागले, मोठेपणा दाखवायला लागले, तसं काय तुमच्या हातामधनं आलाय. बोलतात जे मस्पिक त्याच्यामध्ये गिब्बो यापी, माझ्या रागाला तुम्ही वाढवला. मी तुम्हाला नाही सांगितलं होतं एवढ्या लोकांना मारा, ज्यूइश लोकांना. तुम्ही त्यांच्यावरती खूप क्रूरपणा केला. त्याच्यासाठी तुम्हाला, त्याच्यावरती माझ्या रागासाठी ही लोक माझ्यासाठी मी त्यांना सेपरेट काढलेले. अलीचे गावाती म्हणजे आपण मागच्या वेळेला एक्सप्लेन केला होता की जेव्हा लोक वॉरला जातात तेव्हा शक्यतो दोन प्रकारचे उद्दिष्ट असतात त्यांचे. एक उद्दिष्ट असतं जिंकायचं आणि तो जो पैसा अडका जो आहे तो घ्यायचा, आणि तो कॉन्कर करते नेशन वगैरे. दुसरा जो मोटिव्ह असतं, दुसरे काइंड ऑफ फायटर्स, त्यांचा मोटिव्ह असतो फक्त दाखवायला की त्यांच्यामध्ये खूप ताकद आहे, ते सगळ्यात पॉवरफुल आहेत, सगळ्यात पॉवरफुल आर्मी, सगळ्यात पॉवरफुल आहे, सगळ्यात पॉवरफुल, ते दाखवायसाठी फक्त. म्हणजे बाकीचे जे उद्दिष्ट आहेत ते पैसा कमवायचे, त्याची त्यांना गरज नाही. तर बोलतात ह्याच्यासाठीच, की बोलतात दाखवायसाठी की ही जी नेशन जी आहे ती सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे बोलतात
की जो शक्यतो जी नेशन जी आहे तो येते ए, जो येते दाखवायला की कोण मोठा आहे काय आहे, तो शक्यतो वॉर जिंकल्यावरती वॉर जिंकल्यावरती त्याला त्याला फरक नाही पडत. म्हणजे तो त्यांनी दाखवला की आम्ही सगळ्यात पॉवरफुल आहेत, तर बोलतात मग काय प्रॉब्लेम नाही. पण इकडं बोलतात ही जी लोक आहेत दोन्ही आहेत त्यांच्यामध्ये, म्हणजे एक जी लोक आहेत ते डिस्ट्रॉय करणारी जे आहेत आणि दुसरे जे लोक आहेत ते दाखवतात गावा करणारे म्हणजे जिंकवासाठी. त्यामुळे यांच्या या लोकांमध्ये दोन्ही गोष्ट आहेत. ही जी लोक येतील ते כל המון בהרים דמות עם רב, כל שעון ממלכות גויים נאספים, השם צבקות מפקד צבא מלחמה. שוב, इकडं पण कोल हमोन बारीम जेव्हा हे जे नेशन्स जे आहेत जेव्हा ते लांब होते डोंगरावरती होते, कोल हमोन कोल हमिया हमिया म्हणजे जसा हळूहळू जसा ममरिंगचा आवाज येते तसा बारीम दमूत आमराव कोल शेओन ममलेखोत. जशी जे लोक जवळ येतात तेव्हा दिसायला लागतात की खूप सारी लोक आहेत. गोईम नेसाफू आशेम चेवाकोत मेफकेद चवा मिल्खमा, म्हणजे ही जी नेशन जी आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये त्यांचा मास्टर जो आहे त्यांचा जो तफकीद जी देते त्यांना तो ड्युटीज जे देते तो कोण आहे, तो बोलतात हाशेम. हाशेम हाशेमने त्यांना त्यांच्यावरती त्यांना ड्युटीज दिलेल्या आहेत. लिहिला इकडे באי מארץ מרחק מקצה השמיים, השם וכילי זעמו לחבל כל הארץ. טוב, इकडे पण लिहिलं आहे एक्झॅक्टली काय काय त्याचा अर्थ आहे. बोलतात इकडे बाई मेअरच रखोका म्हणजे खूप लांबनं ती लोक येणार आहेत. लांबनं मी कच्च्या शामाई म्हणजे नाही की आकाशामधनं याला एंड जिथपर्यंत नजर त्याच्या त्याच्या पुढनं तिकडून लांबनं ही लोक येणार आहेत. हशेम उकेले जामो, आणि त्यांच्या हातामध्ये जे वॉरचे जे हे आहेत, जो राग हशेम काढणार आहे तो काढणार आहे थ्रू गिबोरे पेगासुमदाय, म्हणजे त्यांचे जे वॉरियर्स आहेत त्यांच्या थ्रू हशेम तो राग दाखवणार आहे. आणि जसं आपण बोललो वरती तसं एक्सप्लेन करतात की परासुमदायचे जे सैन्य होते आपण खालती पसुकमध्ये पण बघू त्यांच्या सैन्यामध्ये जो माणूस रागिष्ट आहे आणि जो माणूस रागिष्ट नाहीये पण त्याला तो म्हणजे तो तेव्हामध्ये तो रागिष्ट नाही पण कधी काय त्याचा बोलतात ना फ्यूज शॉर्ट झाला त्याला राग आला तर तो माणूस जो आहे त्याला कंट्रोल होऊ शकते. पण बोलतात जो लोक त्याच्या नेचर मध्येच तो रागीट आहे आणि आता त्याला अजून राग आलाय आणि अजून त्याचं नुकसान झालंय, तर बोलतात त्याला कंट्रोल करायला अजिबातच पॉसिबल नाही, कारण की तो तो नेचर मध्ये पण रागीट आहे आणि तो नेचर मध्ये अखजारी आहे. सॉरी, अखजारी हा शब्द आहे. अखजारी म्हणजे क्रुअल आहे. जो माणूस फक्त त्याला राग येते, त्याला कधी राग आला तर तो बिचारा त्याला राग येते, तो थोड्या वेळाने शांत होते. पण बोलतात जो माणूस अखजारी आहे, रागीट आणि क्रूर आहे, दोन्ही आहे. म्हणजे त्या जो माणूस क्रूर आहे आणि त्याला राग येते, तर बोलते त्याला कंट्रोल करणं तो मेसुकान आहे, तो सकारात निफाशून आहे शफात आहे. तसाच इकडे पण पारास आणि मदाई ती जी लोक जी होती ते त्यांना रिप्रेझेंट करतात. त्यामुळे आकाश वेरोश त्या बदी पॉइंट आउट आपण केला की तिकडं त्यांनी बेमेत लोकांना जमवला, हे केला ते केला आणि त्यांनी शांततेने डिसिजन घेतला वाष्टीवरती. जी मिदा नव्हती तो वन ऑफ द निसीम आहेत ह्याच्यामध्ये मेगिला तेस्तेर मध्ये, की अरे ती त्याला बोलते मी नाही येत. माझे माय मी नाही येत, मी इकडे जगाचा राजा आहे, म्हणजे किबे खोलकेन मी एवढा मोठा राजा आहे आणि माझी बायको मला बोलते नाही येत, माझं इन्सल्ट लगेच त्याला द्यावं नाही. तो बोलते नाही. त्यांनी सगळ्यांना बोलवला, खरबोना हे ते केल मेमुखान सगळे येतात, तेव्हा डिस्कस करतात कॅबिनेट मीटिंग आणि मग डिसिजन करतात कसं तिला मारायचं. बोलतात हा ऑलरेडी नेस होता, म्हणजे वाढवायसाठी बाकीच्या पण नेशनना डायरेक्ट तिला जे होता तो डिसिजन नाही घेतला. तो वन ऑफ द नेस होता पारस आणि मदाईचा. दुसरा नेस होता की पारसी जे आहेत ते पैसे त्यांना काढायला आवडत नाही आणि त्यांनी 180 days त्यांनी पार्टी टाकली, म्हणजे ऑलरेडी तो नेस होता. दुसरा पण पारसी पार्टी देते. बोलतात מקצה השמיים השם וכלי זעמו לחבל כל הארץ. לחבל כל הארץ म्हणजे त्या सगळ्या लँड मध्ये खबाला, सगळ्या लँड मध्ये महबल मलक्षण महबल फटके द्यायच्यासाठी त्यांना त्याला डॅमेज करायसाठी त्यांना चोट पाठवायसाठी त्यांनी हा नेशन सिलेक्ट केला होता.
बोलतात तिकडे हलिलू की קרוב יום השם כשוד כשוד משדי יבואו. पसूक जो आहे डिफिकल्ट पसूक आहे. एक्सप्लेन करू थ्रू थ्रू मलबीम. बोलतात तिकडे हलिलू. מה זה हलिलू? मलशון यलील. यलील 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 म्हणजे रडून हुंदके देऊन जो रडण्याचा दिवस आहे तो बोलतात आजचा दिवस आहे तुमचा. की קרוב יום השם כשוד משדי יבוא. बोलतात जसा केन जरी नेशन लांबणं येते पण याच्यामध्ये काय आहे की कओव योम हो म्हणजे आज वॉर जो आहे तो जवळ आहे, खूप जवळ वॉर आहे. का? कारण की समजा वॉरची समजा अंदाज आहे की वॉर होणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे. तर लोक तयारी करतात, त्याच्यामध्ये लोक अपॉइंट करतात, कोalitions बघतात, मदत बघतात, इकडनं तिकडनं कुठं काय होईल, कुठून काय मदत मिळेल, हे होईल, ते होईल, कोण बॅकिंग होईल, कोण काय दुसरी स्ट्रॅटेजी करता येईल. पण समजा ओपन होते वॉर लगेच 2 तासामध्ये, म्हणजे कुठला नेशन जाते वॉर वरती कुठल्या दुसऱ्या नेशन वरती, 2 तासामध्ये वॉर टाक 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 वॉर चालू. बोलतात तिकडं डिसिजन घ्यायला टाइम नाही मिळत. पण मलबी एक्शन करतात तिकडं दुसरा काय होते की फास्ट मध्ये सगळे लोक तयार होतात पटकन वॉरसाठी, म्हणजे विचार न करता लोक बघणार नाही, पळवाट नाही बघणार, कुठं जायला, इकडे जायला, तिकडे जायला, रशियाला जायला, इकडे बोलतील वॉर आहे, सगळ्यांना सगळ्यांना इमर्जन्सी राईट अवे. तर बोलतात पण इकडं काय आहे की करोब योम हशेम केशोद. केशोद म्हणजे शोध म्हणजे डकेती, डकेती सारखा पितोम. आणि कोणाकडनं? मी हशेम. हा हशेम ज्यांनी ओलामला बोलला दाय आणि शे आमारले ओलाम उदाय, आणि त्या त्या नावाने बोलतात यवो. म्हणजे तो जो वॉर जो आहे तो खूप मोठ्या आर्मी सारख्या बरोबर वॉर आहे. आणि तो पितोम आहे, फास्ट वॉर आहे, म्हणजे तुम्हाला प्रिपरेशन करायला पण टाइम नाहीये. ही गोष्ट जी झाली त्या रात्री, कारण जी मी चालू केली गोष्ट, मलाकचा हात आला आणि मलाकच्या हातामधनं त्या हाताने तिकडं मेसेज लिहिला. मेसेज समजत नव्हता कोणालाच, त्यामुळे दानियलला बोलवलं, दानियलनी तो मेसेज वाचला आणि त्यांनी सांगितलं काय होणार आहे. त्याच्यानंतर त्या रात्री त्या रात्री ही बेल्शचार जो आहे त्याच्याकडनं नेशन काढले गेली, त्याला मारले गेला, त्याच्या नेशनला मारले गेला, आणि परास आणि मदाई त्यांनी कंट्रोल घेतला बवेलच्या नेशनचा. ते झाले न्यू रूलर्स. तर त्यामुळे तिकडे करोव्योम त्यांना प्रिपरेशन करायला वेळ नव्हता, काय नव्हता, पटापट पटापट त्यांचा फॉल झाला. על כן כל ידיים תרפנה וכל לבב אנוש יימס. बोलतात त्यामुळे म्हणजे समजा वॉरची प्रिपरेशन करायला टाइम मिळाली, त्यांना स्ट्रॅटेजीज करायला टाइम मिळाला, एक मिळाला, तर कॉन्फिडन्स दे, हा बेस येऊ दे, काय नाही, आपली ही तयारी, आपला हा बॅकअप आहे, आपले हे रिझर्व्ह आहेत, आपले हे आहे, ते आहेत. तर पितोम वॉर बोलतात काय होते, कोला यदाय तिरपेना. तिरपेना म्हणजे हात जे आहे ते वीक पडतात आणि मनामध्ये एनोश इमास म्हणजे तो हृदय जो आहे तो खलाश होते, तो वीक होते, त्याला वॉर मध्ये भीती वाटते ऑलरेडी स्टार्टिंग पासूनच. म्हणजे तो वॉर जसं काय तो तो डिफिकल्ट वॉर आहे जिंकायसाठी. पुढच्या पासूक मध्ये पण लिहिलंय सिमिलरली, निव्हालू निव्हालू צירים וחבלים יאחזון כיולדה יכילון איש אל רעהו יטמאו פני להבים פניהם. שוב הפסוק पढ़ना याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी डिस्कस करण्यासाठी. इकडे लिहिलं आहे, इकडे लिहिलं निव्हालू. काय डिफरन्स आहे निव्हालू आणि पाखात मध्ये? तर पाखात मध्ये म्हणजे भीती, त्याला भीती आहे टायगरची, त्याला भीती आहे भालू लोकांची, त्याला भीती आहे, ती भीती आहे, म्हणजे त्याला तो माहिती आहे, तो सावध राहते त्या सराउंडिंग पासून, त्या गोष्टींपासून त्याला भीती आहे, त्याला त्याला भीती आहे, त्याला बोलतात पाखात, हाईट्सची. निव्हाल म्हणजे तो जो घाबरणं जो आहे तो असा पितोम येते, म्हणजे पटकन त्याला कोण ते बॉ असं करते आणि तो घाबरते पटकन, त्याला बोलतात निव्हाल. त्याला बोलतात निव्हाल. आणि पाखात म्हणजे तो आहे तो पितोम नाहीये, तो त्याच्या मनामध्ये त्याला त्याला भीती आहे त्या कुठल्या गोष्टीची, कुठल्या कुठल्या चीजची, त्याला माहिती आहे, तो त्यापासून सावध राहते. पण निव्हालू तो सावध पण नाहीये त्याच्यामध्ये. त्यानंतर लिहिलाय चिरीम वे खवलीम योखजून. माझे चिरीम वे खवलीम मलबीम एक्सप्लेन करतात, माझे चिरीम चिरीम मी लशोन देल आहेत. okay? आपला दरवाजा आहे, त्याला दरवाजाला बिजागरी जी आहे त्याला बोलतात चीर. पण चिरीम जाई हा शब्द जो आहे
ज्यांनी कोणी उल्पानमध्ये शिकला असेल हा शब्द, तिकडं मिनिमम 7 त्याचे एक्सप्लेनेशन्स आहेत. आपल्या हिब्रू लँग्वेज मध्ये ब्युटिफुल ते जे आपले फर्स्ट एक्सप्लेन करतात. मी पहिल्यांदा चीर शब्द जो आहे तो शिकला होता याच्यामध्ये, क्लासरूम मध्ये, उल्पानच्या. पण आता इकडं नवी एक्सप्लेन करतात त्यांचा रिलेशन काय अर्थ आहे चीरचा. का चीर? चीर म्हणजे बिजागरी जी आहे त्याला बोलतात चीर, साधिक युद्ध रेश. हा शब्द जो आहे याला मिनिमम 7 or 8 त्याचे एक्सप्लेनेशन कुठं कुठं वाचता येते, वापरू शकतो आपण. बोलतात तिकडे मलबीन की चीर आणि बायकांची बाई जेव्हा प्रेग्नेंट बाई जी आहे, जेव्हा तिचा तिचा ती रेडी आहे डिलिव्हरीला, तेव्हा तिला त्या कळा ज्या लागतात, कॅन, त्याला बोलतात इव्हित मध्ये चिरीम. आणि त्यांना चिरीम का बोलतात? तर बोलतात मलबीम की जेव्हा बाईच्या रेखेम, तिच्या वूम मधल्या जे दरवाजे उघडायचे आहेत, त्याचे जे चिरीम आहेत, त्याच्या ज्या बिजागऱ्या आहेत त्या उघडतात, त्याला बोलतात चिरीम लागल्या. प्रत्येक वेळेला ती बिजागरीनी तो दरवाजा मोठा 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 अजून उघडते. आणि तो रिलेशन आहे. हिब्रू मध्ये जेव्हा शिकवतात उल्पानमध्ये, ते बोलतात हा शब्द असा आहे, लक्षात ठेवा, या शब्दाचे खूप सारे मिनिंग आहेत. सेंटेन्स वाचा आणि त्या शब्दाचा अर्थ लावा. इकडे मलबीम बोलतात नाही, सगळ्यांचा अर्थ जो आहे तो सेम आहे. त्याचा अर्थ आहे की तो जो ओपन करते, ती जी गोष्ट जी आहे ती फॅसिलिटेट करते उघडायला, त्याला बोलतात सीर. केन, तसाच इकडं पण तसाच इकडं पण बोलतात सीर. सीर, तिला प्रेग्नेंट बाईचे जेव्हा तिला त्या कळा लागतात त्याला बोलतात सीर. आणि तसाच यांना पण इकडं काय लिहिलंय, वे खबालीम. माझे खबालीम, खबालीम म्हणजे जो दुखणं तिला येते डिलिव्हरी मध्ये, म्हणजे तिचा बाळ जो आहे तो येते आता बाहेर, दुखणं, तो जो दुखणं आहे तो चिरींपेक्षा वेगळा दुखणं आहे. पण तिला ते दोघी दोघी जणी एकत्रच आहेत. तसंच ह्या तुमच्या नेशनला पण हा जो दुखणं जो आहे त्या जन्म देणाऱ्या बाईला सारखा असणार आहे. योखाजून योखाजून म्हणजे तुम्हाला दिसल हा दुखणं सिरीम आणि खबालीम सारखा. पण बोलतात योखाजून के योलदा यखिलून, के योलदा यखिलून बोलतात इकडे मलबी. जशी डिलिव्हरी झाल्यानंतर बाईचे सगळे जसे अंग जसं हालत राहतं, तिला हे होतात, तिला व्हायब्रेशन्स लागतात अंगाला, तसं आपण एकत्र म्हणजे चिरीम, खबलीम आणि यखिलून, या तिन्ही गोष्टी तुम्हाला एकदम दिसतील. हा दिवस जो आहे तो खूप तुमच्यासाठी वाईट दिवस असणार आहे. एका याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही गोष्टी दिसणार आहे. अजून काय बोलतात, इश एल रेऊ इतमू. इतमू मध्ये पण, केन, इतमू मध्ये पण तिमाहोन, तिमाहोन मध्ये पण शब्द आहे. एक आहे मितपाएल, दुसरा आहे शब्द इश्ताए, आणि तिसरा आहे शब्द इतमे. कॅन, हे शब्द जे आहेत हे वंडर, त्याचा डिक्शनरीमध्ये मिनिंग आहे वंडर. लक्षात ठेवा. कॅन, इश्ताए, इतपले वे इतमे, तिघांचा शब्द तुम्ही बघाल डिक्शनरीमध्ये हिब्रूचा शब्द आहे इतमे. मेफर्शिम एक्सप्लेन करतात लामा दाफका इतमे, लामा लो इतपल्ले. इतपल्ले पण तू वंडर वंडर बघते. बोलते माणूस जर त्या मित्राकडे असं ह्याच्याने बघल, वंडरने बघल की काय झालंय. पण बोलतात इष्टये वे इतमे, त्याच्यामध्ये ए, ए, त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, तर बोलते त्याच्यामध्ये असा डिफरन्स आहे की तो त्याच्यामध्ये सेखेल म्हणजे त्याला तो अंडरस्टँड आहे. त्याला तो वंडर जो आहे तो आहे वंडर अंडरस्टँडिंग मध्ये, म्हणजे बुद्धिमत्ताने त्याला तो दिसते की तो वंडर आहे. पण जेव्हा लिहिते तिमाहोन जेव्हा तेव्हा लिहितात इतमा, त्याचा अर्थ आहे मी रेगाशो तलेव. म्हणजे हा जो वंडर जो आहे ना, त्याच्यात जो लिहितात इतमा, इतमा तो बोलतात जेव्हा त्या माणसाला तर रेगेश म्हणजे फिलिंग्स मुळे त्याला तो बघणं आहे. वंडर मध्ये तो फिलिंग आहे, नाही की त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, हुशारी आहे किंवा त्याची अक्कल आहे. याला ती जी वंडर जो आहे तो आहे आउट ऑफ फिलिंग्स, आउट ऑफ इमोशन्स. आणि त्यामुळे तो प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते. का बोलतात पेने लेहावीम पेनेहेम, पेने लेहावीम पेने म्हणजे समजा तो बघते त्याच्या मित्राकडं आणि त्याच्या मित्राच्या चेहऱ्यावर त्याला भीती दिसते. जसा लहाव, जसा आग आगीमध्ये दुसऱ्याला आग देते, तसाच त्यांची पण कंडिशन होणार की एकाला दिसते तो घाबरलेला आहे एवढा, तर त्याचा घाबरणं जो आहे तो याच्या घाबरण्याकडे पण येईल आणि त्या सगळ्यांचा एकदमच तो घाबरणं एकत्र होईल. आणि त्यांचा जो दुखणं जो आहे तो
बाईच्या 3 फेजेस मध्ये, डिलिव्हरीच्या 3 फेजेस मध्ये ते एक्सप्लेन करतात एका वेळेला. ऍट वन टाइम त्यांना त्यांना तो तेवढा दुखणं होणार आहे. बोलतात तिकडे हिने योम יום השם בא אכזרי ועברה וחרון אף לשום הארץ לשמה וחטאיה ישמיד ממנה. एक्सप्लेन करू. पसूक मध्ये लिहिलंय इन्ने योम हशेम, म्हणजे हा दिवस जो आहे, या दिवसामध्ये काहीतरी स्पेशल आहे. अखजरी म्हणजे क्रुअल. हशेम या दिवसामध्ये हशेमची क्रूर जी जी साईड आहे ती इकडे रिव्हील करेल. बोलते वे एव्हरा. מה זה एव्हरा? מה ההבדל בין एव्हरा לכעס? तर बोलतात की जसा मी एक्सप्लेन केला की बियॉन्ड लिमिट्स कास, जो राग जो आहे तो विदाऊट लिमिट्स त्याला बोलतात एव्हर. माझं एव्हर विदाऊट लिमिट्स कॅन एव्हर म्हणजे बियॉन्ड. कॅन एव्हर लावो म्हणजे त्यांनी पास केला म्हणजे त्यांनी बियॉन्ड केला. त्यांनी त्यांनी काय बोलतात ना, त्यांनी काय त्याला बोलतात मराठीमध्ये, त्याला बोलतात त्यांनी उ- उ- त्यांनी उघडण्यावर काय बोलतात त्याच्यावर, त्यांनी त्यांनी ओव्हर केला, काय त्यांनी त्यांनी त्याला पास केला, त्याला बोलतात एव्हरा. एव्हरा म्हणजे तो राग जो आहे तो अखजारी, जसं बोललो की जो माणूस क्रुअल आहे आणि त्याचा राग बियॉन्ड लिमिटचा राग, तो डेंजरस राग आहे. तसाच इकडे पण खरून आफ मध्ये आपण डिस्कस केला होता. आपण राग कास आणि आफ त्याच्यामध्ये पण डिफरन्स एक्सप्लेन केला होता. कास जो आहे तो राग जो आहे तो इंटरनल राग आहे. आफ जो आहे, जो राग दिसे नाकावरती, म्हणजे नाक सुचते, लाल होते त्याच्या रागामध्ये, तो राग आहे. तो येते बाहेर ऍज अ मॅटर ऑफ इम्पल्स. जसं जसं कोणाला राग येते, पण त्याला कोणाला राग आहे, म्हणजे त्याला कोणला एका ह्याच्या नेशनवरती राग आहे, त्याला राग आहे मुसलमान लोकांचा, त्याला राग आहे पाकिस्तानी लोकांचा, त्याला राग आहे कुठल्या नेशनचा कुठल्या मित्राचा कुठल्या ह्याचा, तो राग जो आहे तो आतमध्ये सांभाळून ठेवते तो. आणि जेव्हा ऑपॉर्च्युनिटी तेव्हा त्याला बरोबर वेळ तेव्हा प्रॉपरली टाइम घेऊन. ते नाही. खारोन आफ जो आहे, आफ आफ हशेम बाखेम. कारण आफ हशेम बाखेम, हशेमचा राग जो आहे तो येते पितोम, तो काशामध्ये येते, तिकडे लिहिले आफ हशेम बाखेम. पाऊस बंद, हे बंद ते बंद, तो राग का, तो राग येते बाहेर, इम्पल्स. पण नंतर तो त्याला तुम्ही शांत करायला इझी जाते. त्याने एकदा दिला म्हणजे समजा कोणाला राग आला, कोणाला मित्रांमध्ये दिला त्याला एक चापका फडाक, पण जे नंतर तो त्याच्यानंतर शांत झाल्यावर त्याच्यावर तो बोलू शकतो का केला असं, हे कसा ते कसा. तो बोलतो एकदा ते गेल्यावरती, ती जी फेज गेल्यावरती तो होते का. पण कास जो आहे तो प्रेमी आहे, तो इंटरनल आहे. तो जोपर्यंत म्हणजे तो माणूस जोपर्यंत प्रॉपरली त्याचं रिव्हेंज घेणार नाही, डिस्ट्रॉय नाही करणार, हे नाही करणार, ते नाही तोपर्यंत. त्यामुळे ही इकडं जे आहे या डिस्ट्रक्शन जो आहे तो इम्पल्सिव्ह आहे, म्हणजे तो होऊ शकते त्याचा त्याचा जो ऍक्शन जो आहे, त्याचा जो रिझल्ट जो आहे तो दिसल डिस्ट्रक्शन मध्ये, त्याला तिकडे काहीतरी दिसल की हे तुटे ते तुटे, पण तो त्याच्यानंतर पॉसिबल आहे की त्याच्याबरोबर आपण डायलॉग करू शकतो. पण इकडे जे आहे तो ते कशासाठी आलाय हा राग. लेशुम हा आरेच, माझे लशुम हा आरेच, मिलाशोन शममा. माझे शममा, ज्यांना पोरं आहेत इस्रायली, ते बोलतात मेशामेमली. माझे मेशामेमली, बोर झालंय, म्हणजे मला काय करायला नाहीये, मला काहीतरी काम द्या. ते वागतात बिचारे, त्यांना काम करायला मध्ये घर मदत करायसाठी ते बोलतात मेशामेमली. त्यांना बोलतात झाडू मारा, हे करा. ते इस्रायलची तद्दिकीन पोरं बोलतात मेशामेमली. तर तसा इकडे बोलतात आफ लशुम हा आरेच लेशमा. लेशमा मुसलमान लोकांमध्ये पण नाव आहे ना शमा, तो नाव आहे शममा. शममा म्हणजे बोर्ड, एमटी. पण इकडं लिहिलं आहे, पण त्यांचा तिकडे क्षमा वेगळा त्याला बोलतात काय. मी फक्त आपल्या हिब्रू मध्ये बोललो. बोलतात तिकडे क्षमा वे खताईम यशमीद मिमेना. म्हणजे इकडं हा जो राग जो आहे तो आहे डिस्ट्रॉय करायला जी पापी लोक आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे हा जो डिस्ट्रक्शन आहे तो पापी लोकांसाठी आहे, आणि नाही की चद्दीकसाठी. का, कारण की चद्दीकसाठी चद्दीक मध्ये जो पाप आहे तो येईल हिच्यामध्ये, म्हणजे तिकडे जो समजा चद्दीक आहे पण तो कनेक्टेड आहे नेशनला, जिला बोलतात बवेल, मलखूत बवेल, जिच्यामध्ये तो कनेक्टेड आहे, त्याच्यामध्ये जो नेशन आहे त्याच्यावरती येईल एव्हरा, जो चद्दीक आहे त्यांच्यामधला बावली लोकांचा. पण जो आहे खता त्याच्यासाठी खरोनाफ क्षमा, आणि एव्हरा त्याचा डिस्ट्रक्शन होईल कारण की तो एक्स्ट्रा जो राग येतो त्याच्यामुळे. त्यामुळे इकडं हा जो नेशन जो आहे त्याच्यामध्ये फुल तिकडं डिस्ट्रक्शन आहे. बोलतात की कोखवे השמיים וכסליהם לא יהילו אורם, חשך השמש בצאתו
וירח לא יגיע אור. इकडं हे जे सगळे शब्द जे आहेत ते त्यांचा सगळ्यांचा अर्थच आहे. बोलतात हशमाइन उकिसिलेhem लो याहिलो. याहिलो गरा त्यांचा पुस्तक आहे जोहार वरती त्याचं नाव आहे याहेल ओहो. याहेल ओह नाव आहे पुस्तकाचं याहेल ओह. याहेल ओहचा अर्थ आहे की जसा सन आहे तो देते ओर मूनला. मून जो लाईट इमिट करते तो लाईट दिसते ती प्लीझंट लाईट आहे पण त्याची लाईट नाहीये तो रेडिएट करते. आणि दुसरे जे स्टार्स आहेत अजून छोटे छोटे त्यांचे लाईट जे आहेत ते फक्त आपल्याला दिसतात इज अ मॅटर ऑफ फॅक्ट की तिकडं तो त्यांचा नोगा म्हणजे तो तो ए, तो जसं काय त्याला लाईट आहे आपल्याला दिसते. तसंच बोलतात इकडं तिकडं त्या दिवशी एवढा तिकडं खोशेक होणार आहे की खोशेक म्हणजे खोशेक हशेमेश म्हणजे जो जो स्टार लाईट देते तिकडं खोशेक तो अंधेरा करत. यगया लो यज्ञया. यज्ञयाचा पण अर्थ इकडं राशी पण लिहितात. लो लो राशी नाही. यज्ञयाचा इव्हरित मध्ये पण त्याचा अर्थ आहे यज्ञयाचा अर्थ आहे की अंधार करणे. म्हणजे यारयाह जो आहे जो चंद्र जो आहे तो पण तिकडं अंधार करल. आणि बाकीचे जे स्टार्स आहेत त्यांची पण लाईट जी आहे ज्याला बोलतात नोगा ज्याला बोलतात त्यांचा रेडियन्स तो पण तिकडं दिसणार नाही त्या दिवशी. मी थोडा फास्ट जाणार कारण की मी आता लक्ष दिला की 7:45 झालेत. ופקדתי על תבל רעה ועל רשעים עוונם והשבתי גאון זדים וגאוות עריצים यशपील. तर इकडं पण काहीतरी शब्द आहेत जे क्लोज रिलेटेड आहेत. इकडे दिलंय पकादती म्हणजे मी त्यांना तफकीद दिलाय मी त्यांना त्यांना ड्युटीज दिल्यात. अल तेवेल तेवेल म्हणजे धरतीच्या बद्दल. रा अल रेशाईम जी लोक वाईट लोक आहेत त्यांना त्यांना धरतीमधनच त्यांना त्यांना त्यांच्यावरती वाईट गोष्ट त्यांच्यावरती आणणार आहे. रशाईम अवोनाम त्यांच्या पापामधनं त्यांना त्यांचा हे मिळेल. वे हिशावती गाओन जेदीम. गाओन आणि गावा मध्ये डिफरन्स आहे. गाओन आणि गावा त्यामध्ये डिफरन्स आहे. गावा म्हणजे जो माणूस जो मितगाये आहे असं बोलतात मलबीम कॅन. बोलतात माणूस ज्याला 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 गर्विष्ठपणा आहे त्याला बोलतात तो गावा आहे. तो स्वतःला त्याच्यापेक्षा जो आहे त्याच्या जास्ती बघते स्वतःला मोठा बघते तर तो त्याला बोलतात गावा. गाओन गाओन म्हणजे कुठल्या रिझनमुळे पैशामुळे ताकदीमुळे हुशारीमुळे कुठल्या गोष्टीमुळे त्याच्यामध्ये तो गावा आलाय. तर बोलतात मलबीम गाओन अरिचिम. अरिचिम म्हणजे जी लोक जी आहे जी लोक ताकदवाली लोक आहेत पॉवरफुल लोक आहेत याच्यामध्ये ते लोक आहेत गावतानीम. ते आहे त्यांच्यामध्ये आहे गावा. ते आहे गावतानीम. ती लोक त्यांना आपण पनिशमेंट. आणि दुसरी लोक जी आहेत जी लोक तिकडे नॉर्मल लोक आहेत काय तिकडं जे दूध देणारे ते त्याचे भंगाराचं सामान देणारे पण ते लोक त्या नेशन मध्ये असोसिएट असल्यामुळे त्यांना जसं काय त्यांचं नाक वर आहे मी इराकी हो मी गरमानी त्याच्यामुळे त्यांचा जो राग त्यांचा जो गर्विष्ठपणा जो आहे त्या गोष्टीमुळे तर बोलते त्यांना पण त्या गर्वामुळे अश्पील त्यांना खाली पाडी. आणि ते असं लिहिलंय पसूक मध्ये. काय कोणाला विचारत होतं काय? नाही. ओके. बोलतात तिकडे ओखीर एनोश मिपाज ואדם מכתם אופיר. तर एक्सप्लेन करू पसूक. हा पसूक बोलतात कधी होईल ही गोष्ट की सगळं डिस्ट्रक्शन होईल बाबेलमध्ये वगैरे. तर बोलतात ओकीर एनोश. एनोश आणि आदाम याच्यामध्ये डिफरन्स आहे. बोलतात एनोश म्हणजे जो खालच्या दर्गाचा जो माणूस आहे की साधा माणूस त्याला बोलतात मा एनोश की यखसीर. मा एनोश की यखसीर आदाम की यखशेबो. म्हणजे तेलीमध्ये पण लिहिलं आहे मा एनोश म्हणजे एनोश म्हणजे जो आहे जो खालच्या दर्ग्याचा माणूस आहे तो खचीर सारखा आहे. मा एनोश की यखशेबेऊ. आणि आदामचा त्याच्याबद्दल काय त्याचा एवढा मोठा विचार करायचा. तर बोलतात की एनोश मी पाज वे आदाम मी केतेम ओफिर. बोलतात इकडं का त्यांच्यावरती एवढी पनिशमेंट आणणार आहे. तर बोलतात ओखीर ओखीर म्हणजे त्यांना ते व्हॅल्यू माझ्यासमोर व्हॅल्यू जी आहे माणसाची सगळे जे सिंपल ज्युईश माणसं आहेत जे साधी लोक होती झाडू मारणारी जेवण बनवणारी हे ते साधी साधी ज्युईश लोक होती ते माझ्यासमोर पाच सारखे आहेत. पाच म्हणजे खूप वरच्या लेवलचा गोल्ड त्याच्यासारखा आहे. वे आदा म्हणजे जी लोक मोठी होती मिकेतेम ओफिर म्हणजे सगळ्यात जो टॉप लेवलचा जो गोल्ड आहे त्याच्यासारखा मी त्यांचा बदला घेणार. आणि त्यामुळे
त्यामुळे हे सगळं सगळं जो डिस्ट्रक्शन जो आणलाय तो आणलाय या गोष्टीसाठी का तुम्ही त्यांच्याकडे बघितला की ज्युईश लोक आहेत छोटी छोटी प्लूम त्यांचा काय व्हॅल्यू आहे त्यांचं तुम्ही रक्त सांडला. मी बोलतोय प्रत्येक एनोश म्हणजे प्रत्येक जो साधा माणूस होता त्यांच्यामधला त्यांचा मी बदला घेईन. मी पाज तो माझ्यासाठी आहे खूप 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 चांगल्या क्वालिटीचा गोल्ड सारखा पाज. आदाम म्हणजे जो माणूस वरचा होता ज्युईश नेशन मध्ये त्याची जी लेवल जी आहे मी खेते मोफीर. खेते मोफीर म्हणजे सगळ्यात टॉप लेवलचं गोल्ड आहे त्याच्यासारखी त्याच्यासारखी मी त्यांचा जो भरपाई आहे ती ह्या लेवलची मी घेणार आहे. על כן השמיים ירגיז ותירש הארץ ממקומה בעברת השם צבקות וביום חרון אפו. म्हणजे त्या दिवशी אפילו שמיים म्हणजे आकाश आहे आणि धरती जी आहे ते तिकडनं बेएव्हरा जसं बोललो जो राग जो आहे तो बियॉन्ड लिमिट एव्हरा त्याच्यातनं जो राग आहे हशेम सेवाकोत बयोम खाओन अपो जो डिस्ट्रक्शनचा जो राग आहे म्हणजे का जसं बोललो काज आणि आफ मध्ये जो तुम्हाला डिफरन्स सांगितला तसाच त्या दिवशी आकाशामधनं धरतीमधनं सगळीकडनं तिकडनं त्या काइंड ऑफ डिस्ट्रक्शनचा जो कास आहे तो येईल. והיה כצבי מודח וכצאן אין מקובץ איש אל עמו יפנו ואיש אל ארצו ינוסו. इकडं त्या पसूक मध्ये नवी सांगतात आपल्याला जे नेशन्स होते जे नेशन्स होते ए, जे नेशन्स म्हणजे जशी बाबेल जो होता तो वर्ल्डचा सगळ्यात सेंटर होता जसा बोला अमेरिका जसा बोला चायना तिकडे सगळे लोक बिझनेसमॅन आहे ते तिकडे येऊन ते बिझनेस करतात तर ते चायनीज नाहीये तो ते अमेरिकन नाहीयेत पण ते तिकडे आहेत आणि त्यांचा तिकडे कुठं जागा आहे तर बोलतात ही जी लोक होती तिकडं जे आले होते बिझनेस करायला ते रिलेटेड होते या मोठ्या नेशन बरोबर बावेल बरोबर हे चवी मुदाख बोलतात चवी डिअर जो आहे त्याची जागा जी आहे ती सेफ जागा आहे त्याच्यासाठी त्याची त्याची केव्ह बोला तो जिकडे लपते दगडांच्या मागे वगैरे त्याच्यासाठी ती सेफ जागा आहे. जेव्हा तो बाहेर येते तेव्हा त्याच्यावरती डेंजर आहे म्हणजे त्याला पाणी प्यायला येते काय करते तर तेव्हा त्यावरती डेंजर आहे. पण जेव्हा तो त्याच्या जागेमध्ये आहे म्हणजे हिलवरती आहे कुठे त्याच्या त्याच्या डेन मध्ये आहे त्याच्या केव्ह मध्ये आहे त्याला प्रॉब्लेम नाही. पण बोलतात तसाच तसाच हा दिवस जो आहे त्या लोकांवरती म्हणजे जी लोक बावली नाही आहेत पण ते येतात बावेलला बिझनेस करायला रिलेटेड आहे त्यांच्या बरोबर त्यांच्यासाठी त्यांची कंडिशन असणार आहे जो डिअर जो आहे तो बाहेर आलेला आहे त्याच्या हायडिंग प्लेस पासून त्याच्यासारखी त्याची कंडिशन असणार आहे. ओके चोन एन मेकअप चोन चोन म्हणजे जे लॅम्स आहेत शीप्स आहेत त्यांची स्ट्रेंथ कशामध्ये आहे की ते टुगेदर आहेत म्हणजे मोठे मोठे जे त्यांचे रॅम्स जे आहेत म्हणजे जे मेल स्ट्रॉंग त्यांचे जे चोन आहेत ते आतमध्ये जे बाकीचे ज्या त्यांच्या लहान लहान किड्स आहेत त्यांचे लहान त्या वीक त्यांच्या ज्या फिमेल्स आहेत त्यांचे ते काळजी घेऊ शकतात पॅकमध्ये त्यांची पॉवर आहे. तर बोलतात वे सोन एन मेकुबाच आणि जेव्हा ते फ्लॅटेड आहे तेव्हा ते कोण एकटा एकटा जो आहे तो अफिल जरी स्ट्रॉंग आहे तरी त्यांची पॉवर जी आहे ती काढली गेलेली आहे ऑलरेडी. तसेच ह्या लोकांची पण ताकद होईल आला मो इफ्नू आणि ते जायला बघतील त्यांच्या लोकांकडं आणि वे ईश एल अर्चो यनुसू ते पळायला बघतील त्यांच्या त्यांच्या नेशन्स मध्ये. כל הנמצא יידקר וכל הנספה ייפול בחרב. כל הנמצא इकडनं रदाक पण शिकतात बोलतात कोल निमचा दुसऱ्या सिटी मधला म्हणजे निमचा तो तिकडं प्रेझेंट आहे यावेळेला तिकडचा नाही आहे तो तिकडं प्रेझेंट आहे यावेळेला निमचा उमचा निमचा श्यामा इदकेर त्याला तिकडं तलवारीने त्याला त्याला मारले जाईल. बेकोल हा निस्पे म्हणजे तो तुम्ही आता तिकडं आहात तर तुम्ही जॉईन व्हा बाबेलच्या जॉब आर्मी बरोबर तुम्ही दोघं मिळून फाईट करा. बोलतात तो पण जो कोण विचार करते की तो जॉईन होईल बाबेलच्या ह्याच्यामध्ये इपोल बखारेफ ऑलरेडी नवीन सांगितलं होता जो कोण तिकडं आहे त्या सिटीमध्ये बाबेलमध्ये बाबेलच्या कंट्रीमध्ये तो ईद अखेर बखारे म्हणजे तो तो तिकडे त्याचा तलवारीने खून होईल आणि जो कोण प्रयत्न करेल की तो बाबेल बरोबर जॉईन होईल तो तो पण तलवारीच्या समोर पडेल. आणि त्यांच्या पोरांच्या बद्दल आणि बायकांच्या बद्दल काय लिहिलं आहे वे ओललेहेम यिरतेशू लेऐनेहेम इसू बेतेहेम वे नशेहेम इकडे लिहित तिशागेल ना पण वाचताना आपण वाचतो तिष्कावना म्हणजे त्यांचे ज्या पोरं जी आहेत लहान पोरं ओलेलेहेम यिरतेशू हा शब्द जो आहे तो पॉवरफुल शब्द आहे आणि तो सेल्डम म्हणजे कधीतरीच वापरतात
एक्सप्लेन करायला हा शब्द वापरला होता बेमेत 7 ऑक्टोबरच्या दिवशी. इरतेशू चा अर्थ आहे की जेव्हा कुठला खलाल म्हणजे कुठली बॉडी जी आहे, कुठली डेड बॉडी जिचे आयडेंटिफिकेशन करायला पण पॉसिबल नाही होणार, तेव्हा त्याचा शब्द वाचतात, तेव्हा त्याला शब्द लिहितात इव्रित मध्ये इरतेशू. म्हणजे जसं काय त्याचा फेस डॅमेज केलाय, त्याच्या ऑर्गन्स डॅमेज केला, म्हणजे बॉडी आहे की नाही आहे ते समजायला नाही होणार. तसाच ही जी लोक बाहेरनं आली होती बावेलमध्ये राहिला, त्यांच्या पोरांचा तसा अर्थ तशी कंडिशन होईल. लेनेम त्यांच्या डोळ्यांच्या समोर. इशस्सू बत्तेहेम, इशस्सू बत्तेहेम त्यांची घरं जी आहे ती कापले जातील, फाडले जातील, तुकडे केले जातील तलवारींसारखे, 2 तुकड्यांमध्ये इशस्सू स्लाइस्ड केले जातील. वे नशेहेम तिष्कावना म्हणजे त्यांची ज्या प्रायव्हेट ज्या गोष्टी आहेत, म्हणजे त्यांची बायको, तिचा पण तिला पण ते तिच्यावरती पण नाही, तिला नीट वागवतील, तिच्यावरती पण अत्याचार करतील. बोलतात והנני מאיר עליהם את מדי אשר כסף לא יחשבו וזהב לא יחפצו बो. शो इकडे पण खूप एक्सप्लेनेशन आणतात. मी 2 शब्दांमध्ये सांगतो काय इकडे लिहिलंय. इकडे लिहिलंय कोण कुठला नेशन त्यांच्यावरती आणणार आहे. जसा वरती लिहिला होता हे नेशन जे आहेत आलिझिम म्हणजे मजेने ते मारतात, क्रूर नेशन आहेत, त्याला आणतात मदाई. पारसी लोक त्यांना आणणार आहे. बोलतात काय त्यांच्यामध्ये अजून एक बेनिफिट बेनिफिट म्हणजे बेनिफिट आहे डिस्ट्रॉय करायसाठी, पण का असे मानते म्हणजे शुभ या ज्या गोष्टी आहेत हाशेम एकमेकां त्यांच्या मधीच हे करून असे आपल्याला वाचवते काय. पण कशी लोक आहेत बोलतात तुमच्यावरती मी मदा आहे, पारसी लोक आणणार आहेत, आणि ही पारसी लोक जे आहेत त्यांना अशेर केसेफ लो ये खशेव, लो ये खशेव म्हणजे त्यांना केसेफ जो मत सिल्वर जो आहे त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये, आणि जाब जो आहे त्यांना डिझायर नाहीये. मलबीम एक्सप्लेन करतात काय अर्थ आहे डिझायर नाहीये आणि इम्पॉर्टंट नाहीये. तर बोलतात एक्सप्लेन करतात यखशेफ 4-5 पसूक आहे, थोडा जर लेट झाला तरी आपण संपवू हा चॅप्टर. बोलतात बोलतात केसेफ लो यखशबू, लो यखशबू म्हणजे समजा इकडे एक्झाम्पल आणतात की समजा त्याला दिसते तलमीद खखाम, त्याला दिसते मोठा खखाम, त्याला माहिती आहे की हा माणूस जो आहे तो इम्पॉर्टंट आहे, खशूब आहे, तो खशूब आहे, तो आहे इम्पॉर्टंट. पण त्याला बोलते तुला पण असं व्हायचंय तलमीद खखाम सारखा. बोलतो नाही नाही नाही, मला माझी गाडी चालवायची आहे, मला जायचंय शेती लावायला, मला जायचंय तिकडं पाणी द्यायला झाडांना. तर त्याला बोलतात खशेब म्हणजे तो खशूब आहे त्याच्यासाठी, पण उलो खपेज वो कॅन. त्याला माहिती आहे की तलमीद हकामची व्हॅल्यू जी आहे ती मोठी आहे, पण तो त्याला डिझायर नाही करते. जसा दुसरे कॅटेगरी आहे की त्यांना टबॅको त्यांना खफेच आहे, म्हणजे त्यांना टबॅको जो आहे त्याला एवढा त्याच्यावरती टबॅकोवरती त्यांचा जीव आहे की तो चार चार सिटीज क्रॉस करून जाईल आणि टबॅको आणल. दवार लो खशू कॅन टबॅको नाही, तिकडे त्यांच्याकडे स्पेशल टबॅको आहे, जसा जसा इंडियामध्ये काय नाही त्याचा चहा, तिकडच्या या टपरीचा चहा तो सगळ्यात भारी. माझे भारी तो म्हणतात तो खशूब आहे, पण ती गोष्टला त्याला खशीबूत काय नाहीये, तो खफेच आहे, त्याचा डिझायर आहे पण तो खफेच आहे. तसंच इकडे पण बोलतात की ही जी लोक आहेत जे आहेत पारसी लोक, त्यांना केसेफ सिल्वर जो आहे तो त्यांच्याकडे खशूब नाहीये, आणि जहाब जो आहे त्यांचा डिझायर नाही. म्हणजे ते काय प्रेफर करतील, बाबरी लोकांना मारायला, इराकी लोकांना मारायला ते जास्ती प्रेफर करतील. सिमिलर कंडिशन आपण या वॉर मध्ये पण बघितली. त्यांना प्रेफर आहे की ते सगळं जाळतील, हे करतील, इन्स्टेड पैसे वाचवायचे कोणासाठी, डिझायर नाहीये त्यांना, याला ते त्यांना मारतील. וקשתות נערים תירתשנה ופרי בטן לא ירחמו על बनीम लो तखूस ऐनाम. तो इकडं मला तुम्हाला दाखवायचा होता मलबीम, पण तो मी तुम्हाला बालपे सांगतो तुम्हाला, मी माझ्या शब्दात सांगतो. इकडे लिहिताय 2 शब्द लिहिलेत, येराखेम आणि तखूस, आणि इकडे लिहिलंय नारीम आणि प्रीबातन. म्हणजे इकडं बोलतात हे जे बावली लोक जे आहेत, आता मी सांगते बावली लोकांबरोबर काय होईल. बोलतात वे कशतू नारीम तिरताशना म्हणजे नारीम म्हणजे 15, 16, 17 वर्षाची पोरं जी आहेत, यंग पोरं, त्यांना ते घेतील धनुष्यामध्ये आणि त्यांना बाणांसारखे मारतील आणि त्यांना तिरताशना, तिरताशना जसं तुम्हाला बोलतो त्याचा शब्द जो आहे त्याचा अर्थ होते की तो आयडेंटिफाय नाही करता येणार त्याची बॉडी, ती कंडिशन त्याला आणतील. आणि तिकडे लिहिलाय वेकशतोत नारीम तिरताशना, पोरांना त्या यंग पोरांना घेऊन बाणामध्ये टाकतील, म्हणजे तोफांमध्ये, जसं आपण बघितलं होतं कितीतरी केसेसमध्ये हॉलोकॉस्ट मध्ये वगैरे.
तोफांमध्ये टाकून तो त्यांना उडवला, त्यांचं आयडेंटिफिकेशन पण त्यांचा पॉसिबल नाही होणार त्याच्यानंतर. तसंच पोरांना करतील. फ्री बात आहे, म्हणजे जी यंग पोरं आहेत 3, 4, 2 वर्षाची लहान लहान बारीक बारीक पोरं, त्यांच्यावरती पण ते दया नाही दाखवणार. बोलतात शक्यतो जेव्हा वॉर मध्ये लोक येतात, यंग पोरं वगैरे जे आहेत एकदम लहान लहान पोरं 2 वर्ष 3 वर्ष, त्यांना ते मारत नाही, त्यांना सोडून देतात. जसा आपण एक्झाम्पल आणला होता, त्याच्याकडे खुर्च्या आहेत. खुर्च्या आहेत, खुर्ची ठीक ठाक आहे, ते वापरले 1, 2 वर्ष, पण त्याच्या बायकोला नाही पाहिजे ती खुर्ची, तर बोलतात ती फेकून दे. तो बोलते कशाला फेकून द्यायची, कोण दुसरा वापरेल. तर त्याच्यावरती तो राखेम नाही करत, त्याच्यावरती तो राखमानूत नाही करत, त्याच्यावरती तो खास करते. त्याच्यावरती तो दया दाखवते, पण ती दया जी आहे ती खास आहे. इव्रित मध्ये शब्द येतात त्याला म्हणतात खास, ओ खास. जसं योनामध्ये लिहिलंय, आता खासता अल किकायोन, केन, असे म्हणतात, तू त्या एकेलेप्टसच्या झाडावरती दया दाखवली. दया दाखवली पण राखमानूत नाही दाखवली. राखमानूत दाखवतात जिवंत गोष्टींमध्ये, जसा म्हणजे लहान पोरांवरती, गोजालिम वरती. काय, तो मी तुम्हाला मिशना दाखवणार होतो. जो आपण शिकलो ऑलरेडी, की जो कोण बोलते नमाजीमध्ये येऊन बोलते की आता खासताल केन सिपो, आणि जो कोण असं बोलते त्याला उतरवतात खालती, त्याला बोलतात तू खजान नको वगैरे. तिकडं मलबीमचा एक बारकाईनी ममाश दियूक होता बेजा शेम. पुढच्या ऑपॉर्च्युनिटी मध्ये मी इबली नाही तिकडे दाखवेन. दियूक कुमारामध्ये कसे शिकतात मलबीम, तर तो इकडं आहे. की जी मोठी पोरं जी होती ते तुम्ही त्यांचं यूज करू शकता, दुसरा कोण यूज करू शकते, त्यांना तुम्ही कामाला लावू शकता, शेतामध्ये काम करत. तर नको, रेय रताशना त्यांना तो बाणामध्ये टाकून त्यांचं डिस्ट्रॉय करल. आणि जी लहान लहान पोरं आहेत 2, 3 वर्षाची, त्यांच्यावरती दया पण नाही दाखवणार, त्यांना पण ते मारून टाकतील बाबली लोकांच्या. והייתה בבל צבי ממלכתו תפארת גאון קשתים, כמהפכת אלוקים את סדום ואת עמורה. म्हणजे त्या दिवशी जी कंडिशन होईल एका दिवसामध्ये, ती कंडिशन जी होईल ती होईल सदोम आणि अमोरा जे होता चवी ममलेखत, म्हणजे ती लोक बघायची, वाव, त्यांचा बुर्ज अल बुर्ज टावर हे ते बघायला, त्यांचे मोठे मोठे हे, एका दिवसामध्ये सदोम व अमोरा अख्खा उलटा सगळा सगळा नाश. लो तेशेव लनेचाक. हिने हे जे पसुकीम आहेत, जसं तुम्हाला बोललो, हे जे शेवटचे पसुकीम आहेत 3 पसुकीम, याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते आणतात तिकडं त्या पुस्तकामध्ये, आणि बोलतात अफिलू अजूनपर्यंत, अजूनपर्यंत जे होरबोत आहेत, जे जे डिस्ट्रॉइड घरं आहेत, जे डिस्ट्रॉइड आहेत, जे सद्दाम हुसेननी पण प्लॅन घेतला होता की तो मोठे त्यांना परत करल, रिपेअर करल, हे करल ते करल, त्याच्या पहिलेच त्याला घेऊन गेले आणि त्याला पाठवून दिला गेईनाम मध्ये. तर तिकडे बोलतात की लो तेशेवला नेचाक, म्हणजे नेचाक, आणि दोर 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 म्हणजे जनरेशन टू जनरेशन मध्ये तो टाइम ड्युरेशन 30 इयर्स 40 इयर्स जनरेशन चेंज होते. नेचाक म्हणजे फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द टाइम टू द एंड. नेचाक केन, लो तेशेव लनेचाक वेलो तिशकोन आद दोर व दोर, म्हणजे त्या दिवसापासनं लो याहेल शाम आरवी. आरवी इकडं बेमेत राशी लिहितात अरबी, अरबी म्हणजे अरब्स. अफिलू अरब लोक पण त्यांना तिकडं तिकडं इराकमध्ये त्यांना जायला त्यांची इच्छा नाही होणार. बघतील कुठं दुसरीकडे जाता येते का, स्वित्झर्लंड मध्ये, फ्रान्समध्ये. כן, לא יעל שם ערבי, ורואים לא ירבצו שם, म्हणजे तिकडं जे लोक वाढवतात ते गुरं गारं, त्यांना पण तिकडं तेवढ्या पुरतं येतील आणि तिकडं निघून जातील. म्हणजे त्यांचा जरी जाण्याचा जरी वेळ आहे त्याच्यामध्ये पण राहतील. लोय आहे इकडे दुसरा पिरूस जो आहे तिकडे ते त्यांचे तंबू नाही टाकणार, म्हणजे जरी रात्र झाली तरी ते पळायला बघतील तिकडनं आणि तिकडे न राहायला. बोलतात का रफसू शाम सीम. सीम म्हणजे इकडं लिहितात नेमियोत. नेमियोत म्हणजे मुंगूस. मग तिकडे त्यांचा राज आहे, मुंगूस लोकांचा तिकडे राज आहे. मुंगूस लोकांचा राज कुठं असतं, मुंगूस लोकांचा जिकडे सापा असतात, सर्प असतात, त्यांचं जेवण तिकडं युजली कुठं असतात, डिस्ट्रॉइड जागेमध्ये, डिस्ट्रॉइड घरांमध्ये वगैरे, तिकडं तिकडं ते राहतील. ओमलू बते हे ओखीम. ओखीम इकडं राशी लिहितात लो यदाती मा मिन खाया, पण दुसरे लिहितात इकडे, दुसरं लिहिलंय लशोन कोचिम वे खुखीम, म्हणजे झाडी खेन खुखीम, शोषाना बेना खुखीम, जसं आपण बघितलं ऑलरेडी जोहार मध्ये. बोलतात तिकडे काटेरी झाड. दुसरीकडे लिहिलं आहे कोफ, माकडं येतील तिकडं, म्हणजे बिमकोम जिकडं माणसं होती तिकडे येतील माकडं. तसं तिकडं बॉम्बेमध्ये पण आहे ना ती टापू, तिकडं ह्याच्यावरती काय त्याला बोलतात, बोटेन तिकडे जाऊन तिकडं खूप सारे माकडं आहेत समुद्राच्या मध्ये. तसंच त्यांचं पण कंडिशन डिस्ट्रॉय, केन सगळं डिस्ट्रॉइड. बोलतात उमलू बते मोखीम ושכנו שם बנות याना. बנות याना म्हणजे ऑस्ट्रिच जे लोक आहेत ते कुठं असं डेझर्ट मध्ये जिकडे सगळं डिस्ट्रक्शन आहे तिकडे,
ושעירים रकדू שם, שעירים रकदू שם. मला इकडे पण थोडा बोलायचा होता, पण मी एक एक दोन दोन शब्दांनी बोलू. सेयरीम म्हणजे लिहितात तिकडं शिंदालेतीम. शिंदालेतीम भूत प्रेत हे जे लोक आहेत ते तिकडं येतील. बिमकोम येलदीम, जिकडं म्हणजे रस्त्यावरती लहान लहान पोरं जिकडं असायला पाहिजेत, रखदू लहान पोरं जिकडे डान्स करतात, त्याच्या बदली शिंदालेतीम भूत प्रेत तिकडे डान्स करतील. सेईर का लिहिलाय भूत प्रेतच्या बदली? आपण बघितलं होतं, तुम्हाला जर आठवत असेल, मिनखात यहुदामध्ये राब यहुदा तिकडे आणतात एका भूताच्या बद्दल, एका आत्म्याच्या बद्दल. त्यांनी त्यांचा तिकून केला आणि खूप सारे तिकून केल्यानंतर त्याला त्याला विचारला की तुझी तुझी कंडिशन काय आहे आता. तर बोलतात माझ्या अंगावरती 1 फूट लांब केस आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी खूप त्याच्यावरती काम केला, त्याचा तिकून केला, आणि तरी त्यांनी जाऊन त्याला सवय नाही झाला. त्यांनी जाऊन परत कुत्री बरोबर मांजरी बरोबर त्यांनी रिलेशनशिप ठेवली आणि परत ती केस वाढली. तर ती एक काइंड ऑफ साईन आहे भूताची, लॉंग लॉंग केस. बोलतात उसैरीम यरकेदू शाम वे अना ईम बालमनोत. अना ईम अलमनोताव. अलमनोताव म्हणजे अर्मोनोत, म्हणजे ज्यांची जी पॅलेस होते तिकडे. ईम ईम म्हणजे तिकडं येतील जनावर. जनावर तिकडे डेव्हलप करतील. अर्मोनोताव. अल्मोनोताव लिहिलाय, पण वाचताना बोलतात अर्मोनोताव म्हणजे त्यांच्या पॅलेसेस मध्ये. तनीम बेखाले ओनेग. एखाले ओनेग म्हणजे तिकडे जिकडे त्यांचे मुजऱ्याचे रूम्स होत्या, तिकडे ओनेगच्या रूम होत्या, तिकडे दारू प्यायचे रूम होत्या, तिकडे जिम्स होते, तिकडे स्पा होता, तिकडे येतील तनीम आणि ते तिकडे वर्कआउट करतील. तनीम म्हणजे क्रोकोडाईल्स. बेखाल ओनेग उभे करोब लवो. करोब लवो म्हणजे जवळ जवळ, खूप जवळ यायचा. इकडे करोब लवो म्हणजे 250 वर्षानंतर, 1/4 डे हाशेमच्या दिवसासाठी. हाशेमचा दिवस आहे 1 दिवस 1000 वर्षाचा. नबी बोलतात खूप लवकर येणार आहे, म्हणजे 250 वर्षामध्ये येणारच आहे. लवो इता वे यम्या लो इमशेखू. यम्या लो इमशेखू म्हणजे तिचे जे दिवस आहेत ते डेफिनेटली तिकडे थांबणार आहेत. तिकडनं त्या पुढे त्यांना कंटिन्युएशन नाहीये. तो गझेरा जो आहे तो ऑलरेडी आलेला आहे. आपण बोलतो अरे गझेरा रा एफशा, बोलतात केन गझेरा रा आलाम इस्रायल, तो लेफ्शा लेवतेल. जर इकडे जसं मी स्टार्टिंगला पण बोललो की इकडे लँग्वेज जी लिहिलेली आहे ती पण ऑलरेडी डिफरंट लँग्वेज लिहिलेली आहे. जसं आपण वाचला, इकडे राशी पण आणतात, मलबीम पण आणतात की ही लँग्वेज जी आहे ती स्पेशल लँग्वेज आहे. मसा मसा अल बवेल. बोलतात हा निबुआ जो आहे तो 100% होण्यासाठी. जसं तुम्हाला पुस्तक सांगितला, त्या इंग्लिश पुस्तकामध्ये द एन्शियंट ज्युइश हिस्ट्री त्या पुस्तकामध्ये आणलंय. अजूनपर्यंत बाबेलचा जो तिफेर होता तो परत कधी नाही आला त्यांच्या डिस्ट्रक्शन पासून, त्या दिवसापासून. बेसा म्हणून थांबू. जर कोणाला प्रश्न असतील, काही विचारायचं असेल या चॅप्टरवरती, तर सिमखा गबा. नाही तर बेसत असेम पुढच्या वेळेला आपण नवीन चॅप्टर चालू करू. तो पण परत ह्याच टॉपिक वरती डिस्कशन आहे, अजून डिटेल्स मध्ये. काय विचारायचं कोणाला? स्कूल आहे मीच होत bahir में चालू लेंचे माहिती आहे. bahir में चालू लेंचे ברוך השם, חסדי השם יתברך. चांगलं आहे, טוב. טוב, סגן, תודה רבה, תזכו למצוות, שבוע טוב, חודש טוב, בעזרת השם מחר. אודיה נורמן שיעור, כן. טוב, גבריאל, תודה רבה.